नमस्कार मित्रांनो, मी महेश माने आणि आज या व्हिडिओमध्ये आपण 12वीच्या पेपरमधील जे रायटिंग स्किल आहे त्यातला क्वेश्चन नंबर 4 त्यातला बी जो ऑप्शन आहे त्यामधले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. B1 जो असतो तो असतो ईमेल रायटिंग. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर B1 हा जो प्रश्न आहे तो आहे ईमेल रायटिंगचा. आता ईमेल रायटिंग म्हणजे काय की इंटरनेटच्या साहाय्याने जे पत्र लिहिले जाते त्यास ईमेल म्हणतात. जसे आपण पत्र लिहितो तसेच ईमेल लिहितात. त्याचा फॉर्मॅट किंवा प्रारूप खालीलप्रमाणे. आता ज्या गोष्टी ईमेलमध्ये महत्त्वाच्या असतात त्या आधी आपण समजून घेऊया. पहिला आहे फ्रॉम. फ्रॉममध्ये जो ईमेल पाठवणार आहे त्यांचा ईमेल ॲड्रेस, ईमेल आय डी लिहायचा आहे. ज्यांना पाठवायचं आहे म्हणजे टू, त्यांचा ईमेल आय डी टूच्या समोर लिहायचा. आता काही बऱ्याच मुलांना ईमेल कसा लिहायचा कळत नाही, तर ईमेल आय डी तयार करताना एक नाव सुरुवातीला घ्यायचं, काही अंक घ्यायचे आणि शेवटी gmail.com असं लिहायचं. फॉर एक्झाम्पल monkey124@gmail.com. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने एखादा ईमेल तयार करू शकता. फ्रॉममध्ये देखील एक ईमेल लिहायचा आणि टूमध्ये देखील एक ईमेल लिहायचं आहे. त्यानंतर CC म्हणजे कार्बन कॉपी. कार्बन कॉपी म्हणजे आपण जो काही ईमेल पाठवणार आहोत तोच ईमेल आपल्याला आणखी एखाद्या व्यक्तीला पाठवायचा असेल, आणखी एखाद्या रिसिव्हरला पाठवायचा असेल तर त्याचा ईमेल आय डी CCच्या समोर लिहितात, म्हणजे कार्बन कॉपीच्या समोर लिहितात. जर काही लिहायचं नसेल तर तिथं आपण डॅश मारावी, कारण तो काही कंपल्सरी पार्ट नाही आहे. तसंच आहे पुढचा जो ऑप्शन आहे तो आहे BCC. BCC म्हणजे ब्लँक कार्बन कॉपी. याच्यामध्ये समजा एकच ईमेल आपण एकापेक्षा अधिक लोकांना पाठवणार असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांचे ईमेल आय डी लिहायचे असतात. त्याला ब्लँक कार्बन कॉपी असं म्हणतात, कारण तो ईमेल कुणाला पाठवला आहे हे कुणाला समजत नाही, किती जणांना पाठवला हे समजत नाही, म्हणून त्याला ब्लँक कार्बन कॉपी असं म्हणतात. सब्जेक्ट, ज्याच्याविषयी आपल्याला ईमेल लिहायचा आहे, ज्या विषयाबद्दल आपल्याला ईमेल लिहायचा आहे, थोडक्यात त्याची माहिती किंवा एका ओळीत तो विषय आहे तो विषय लिहायचा. रेफरन्स म्हणजे संदर्भ, ज्या विषयानुरूप किंवा ज्या पत्राचा उत्तर म्हणून, ईमेलचं उत्तर म्हणून आपण ईमेल लिहितोय त्याला रेफरन्स म्हणायचं. त्याचा रेफरन्स असेल तर द्यायचा, अदरवाईज त्या ठिकाणी देखील डॅश मारायचे आहे. सॅल्युटेशन, ईमेल सुरू करताना आपण अभिवादन करतो. ईमेलमध्ये देखील दोन ईमेल आहेत, एक आहे फॉर्मल आणि दुसरा आहे इनफॉर्मल. हे देखील एकदम पत्रासारखंच आहे. जर फॉर्मल ईमेल असेल तर त्यासाठी सॅल्युटेशन आपण रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम वापरायचे. इनफॉर्मल ईमेल असेल तर त्यासाठी डिअर हे सॅल्युटेशन वापरायचे. बॉडी ऑफ द ईमेल, याच्यामध्ये आपल्याला ईमेल लिहायचा आहे. जसं त्याचे आपण 2 ते 3 भाग करणार आहोत. फर्स्ट पॅराग्राफमध्ये तुम्ही ईमेल का लिहित आहे ते लिहायचं. सेकंड पॅराग्राफमध्ये त्या विषयाबद्दल विस्तृत माहिती त्यामध्ये लिहायची. थर्ड पॅराग्राफमध्ये आपण आभार मानायचे शेवट करायचं आहे. हे सगळं बॉडी ऑफ द ईमेल झाल्यानंतर शेवटी सेंडर्स नेम, जो कोणी ईमेल पाठवतो त्यांचं नाव, त्याचं सिग्नेचर आणि ईमेल आय डी आपल्याला लिहायचा आहे. ॲक्च्युली ऑलरेडी आपण वरती ईमेल आय डी लिहिलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ईमेलमध्ये पाहिजेत. त्याचा एक फॉर्मॅट आहे. जर तुम्ही फॉर्मॅटचा वापर केला तर ते आकर्षक वाटतं, परीक्षकावरती एक प्रकारे त्याचं इम्प्रेशन पडतं. त्यामुळे अशा प्रकारचा फॉर्मॅट आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये वापरायचा आहे. इथं असे बॉक्स करायचे. पहिल्या बॉक्समध्ये ईमेल, इनबॉक्स म्हणजे आपल्या ईमेल आय डीवरती जे काही ईमेल्स आलेले असतात ते इनबॉक्स या बटनावरती आपल्याला दिसतात. त्यानंतर ड्राफ्ट, एखादा ईमेल आपण लिहितोय पण मध्ये तसंच ठेवला तर तो ड्राफ्ट म्हणून सेव्ह होतो. सेंटमध्ये आपल्याला जे काही ईमेल्स आपण पाठवलेले आहेत ते आपल्याला असतात, ते सापडतात. ट्रॅश, आपण डिलीट केलेले ईमेल्स ट्रॅशमध्ये सापडतात. मग ही फक्त बटन लिहायची, इथं काही लिहायचं नाही. त्यानंतर इथं कंपोज बटन आहे. तर कंपोजमध्ये आपण कंपोज बटन आपण दाबलं की आपल्याला ईमेल टाईप करण्यासाठी तिथं पुढं जागा येते. त्यामुळे हे एक बटन काढायचं. सर्च हे देखील एक ऑप्शन असतं. अशा प्रकारचं एक टॅम्पलेट तयार करून घ्यायचं. फ्रॉममध्ये जो ईमेल पाठवणार आहे त्यांचा ॲड्रेस द्यायचा आहे. टू, ज्यांना ईमेल पाठवायचा आहे त्यांचा ॲड्रेस टूच्या पुढे समोर लिहायचा. CCच्या पुढं डॅश मारायची. BCC ब्लँक कार्बन कॉपीच्या पुढं डॅश मारायची. सब्जेक्ट, एका वाक्यामध्ये आपल्याला ईमेलचा विषय लिहायचा आहे. त्यानंतर रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम असं लिहून
सब्जेक्ट, ज्या विषयाविषयी आपण ईमेल लिहित आहोत तो विषय थोडक्यात मांडायचा. त्यानंतर सॅल्युटेशन, रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम लिहायचं. त्यानंतर खाली 1-2 पॅरेग्राफमध्ये आपल्याला बॉडी ऑफ द ईमेल लिहायचे. शेवटी थँक्यू म्हणून सिन्सिअरली युअर्स आणि खाली सही करायची आहे. आपलं नाव आणि एक ईमेल ॲड्रेस जो आपण वरती फ्रॉम या ठिकाणी टाकलेला आहे तोच ईमेल आपल्याला खाली टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ईमेल लिहायचा आहे. हा क्वेश्चन नंबर आहे क्वेश्चन 4B मधला पहिला ऑप्शन. या प्रश्नामध्ये 3 ऑप्शन्स आहेत. 3 पैकी आपल्याला कोणताही एक सोडवायचा असतो. तर हा एक छोटासा प्रश्न आहे, याला कमी वेळ लागतो आणि आपण सहजरित्या हे लिहू शकतो. जसे ते एक एक्झाम्पल दिले पहा. अशा प्रकारे प्रश्न विचारलाय आणि एक त्या फॉर्मॅटमध्ये हा ईमेल लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ईमेल लिहायचा आहे. आपण लेटर प्रमाणे ईमेल देखील लिहू शकतो, परंतु जर टेम्पलेट वापरलं तर ते जरा इम्प्रेसिव्ह होतं. दुसरा जो प्रश्न आहे B2 तो आहे रिपोर्ट रायटिंग, अहवाल लेखन. म्हणजेच त्याला आपण न्यूज रायटिंग असं देखील म्हणू शकतो, कारण न्यूज हा देखील एक प्रकारचा रिपोर्टच आहे. सगळ्यात प्रथम अहवालाला, रिपोर्टला एक नाव द्या, टायटल द्या. रिपोर्ट हा भूतकाळात लिहायचा. अहवाल 2 किंवा 3 पॅरेग्राफमध्ये लिहा. घटना योग्य क्रमाने लिहा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय घडले ते आपल्याला रिपोर्टमध्ये लिहायचं आहे. कार्यक्रमासाठी कोण कोण उपस्थित होते, त्यांनी काय भाषणे केली, काय मते मांडली ते आपल्याला त्यात लिहायचे. कार्यक्रमाची सविस्तर माहिती लिहायची. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाची माहिती लिहायची. अहवालात कार्यक्रमाचे स्वरूप, नाव, प्रसंग, आयोजक, तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहिती द्यायची. माहिती काल्पनिक असू शकते. कदाचित आपल्याला प्रश्नामध्ये ती माहिती दिली नसेल, फक्त विषय दिला असेल की या विषयी रिपोर्ट लिहा, तरी देखील आपण आपल्या मनाने ती माहिती आपण काल्पनिकरित्या लिहायची आहे. त्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांची नावं, सहभागी लोक यांचा तपशील द्यायचा आहे. आता याचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपण आधी समजून घेऊया. की पहिलेच ते हेडलाईन. आपल्याला एका ओळीमध्ये तो जो अहवाल आहे तो कशाचा आहे हे समजेल अशा पद्धतीने त्याला एक टायटल द्यायचं आहे. त्याला आपण म्हणतो हेडलाईन. तो शक्यतो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असावा. दुसरी जी ओळ असते ती असते डेटलाईन. हेडलाईनच्या खालोखाल त्यामध्ये दिनांक, ठिकाण आणि बातमीदाराचं नाव असतं, ते नाव लिहावं, त्याला म्हणतात डेटलाईन. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे लीड लाईन. लीड लाईन म्हणजे रिपोर्ट लिहायला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच पॅराग्राफमध्ये ती घटना काय घडली, कुठे घडली, केव्हा घडली, कोणासोबत घडली, कशी घडली, अशा प्रश्नांची उत्तरे एका ओळीमध्ये लिहिलेली असतात. त्याला आपण लीड लाईन म्हणतो. जेणेकरून वाचकांना एकाच ओळीमध्ये त्या बातमीविषयी माहिती कळते किंवा त्या घटनेविषयी माहिती कळते. त्याच्यानंतर बॉडी ऑफ द रिपोर्ट, याच्यामध्ये घटनेची संपूर्ण माहिती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत 2-3 पॅरेग्राफमध्ये लिहायची आहे. संबंधित व्यक्तींच्या प्रतिक्रिया, मते, वक्तव्ये यामध्ये मांडावीत. कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले, त्याचा क्रम काय होता, भविष्यातील कृती काय असेल, हे देखील आपल्याला या बातमीमध्ये लिहायची आहे. आणि शेवटी बातमीचा समारोप करावा. अशा प्रकारचं हे रिपोर्ट रायटिंग आहे. हे पहा, ही हेडलाईन, डेटलाईन, स्टुडंट रिपोर्टर, ही डेटलाईन, डेट टाकली, ठिकाण टाकले. त्यानंतर ही जी ओळ आहे ती आहे लीड लाईन इथपर्यंत. सेकंड पॅराग्राफमध्ये कार्यक्रमाची पूर्ण माहिती आहे आणि शेवटी त्याचं क्लोजिंग केलेलं आहे. हा देखील 4 मार्काचा प्रश्न आहे. पुन्हा त्याला आणखी एक ऑप्शन आहे, तो म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. क्वेश्चन 4B3 मध्ये आपल्याला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तयार करण्यासाठी विचारले जातात. आपल्याला ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्या व्यक्तीचा हुद्दा दिला जातो. फॉर एक्झाम्पल टीचर, पॉलिटिशियन, आर्टिस्ट वगैरे. तर त्या व्यक्तीला कोणते प्रश्न योग्य आहेत त्याप्रमाणे आपल्याला प्रश्न विचारायचे असतात.
बरीच मुलं काय करतात की इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये प्रश्नही लिहितात आणि उत्तरही लिहितात. तर तसं न करता आपल्याला फक्त इथं क्वेश्चनला मार्क आहेत. आपल्याला क्वेश्चन तयार करता येतात का नाही, आपण योग्य प्रश्न विचारतो का नाही, आपला जो काही प्रश्नाचं फॉर्मॅट आहे किंवा जे क्वेश्चनचं स्ट्रक्चर आहे ते बरोबर आहे का नाही, याला ते मार्क आहेत. तर योग्य फॉर्मॅटमध्ये इंटरव्ह्यू लिहावा, फक्त प्रश्न लिहावेत, उत्तर लिहू नये, दिलेल्या टॉपिकवरच प्रश्न तयार करावेत. म्हणजे प्रश्नामध्ये टॉपिक दिलेले असतात आणि ते टॉपिक सोडून विद्यार्थी वेगवेगळे प्रश्न तयार करतात, इररिलेव्हंट प्रश्न तयार करतात. तर त्यामुळं आपण जे टॉपिक दिलेले आहेत त्याच्यावरच प्रश्न विचारावेत. मुलाखत कोण घेणार आहे व कोणाचा घ्यायचा आहे ते समजून घ्यायचे. एक टेबल काढून त्यामध्ये उत्तर आपल्याला लिहायचे. आता ते एक एक्झाम्पल दिले पहा, त्याचा फॉर्मॅट काय. तर अशा प्रकारचं एक टेम्पलेट काढायचं. नेम ऑफ द इंटरव्ह्यूई, ज्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, ज्यांचा मुलाखत घ्यायची, त्यांचं नाव इथे लिहायचं. इंटरव्ह्युअर्स नेम, जे मुलाखत घेणार आहे त्यांचं नाव इथं. एरिया ऑफ सक्सेस, ज्या क्षेत्रातील व्यक्ती आहे ते क्षेत्र किंवा त्यांचा हुद्दा या ठिकाणी लिहायचा आहे. डेट, इंटरव्ह्यूची तारीख. व्हेन्यू, ज्या ठिकाणी आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत ते ठिकाण इथे लिहायचे. वेळ किती लागणार आहे ते या ठिकाणी लिहायचे, किती वेळाचा इंटरव्ह्यू आहे, ड्युरेशन, कालावधी. त्यानंतर क्वेश्चन्स असं नाव टाकायचं आणि आपल्याला कोणकोणते टॉपिक प्रश्नामध्ये दिलेले आहेत त्याप्रमाणे असं लिहून घ्यायचे लेफ्ट साईडला. आणि अर्ली लाईफविषयी कोणता प्रश्न विचारणार आहात तो प्रश्न इथे लिहायचा आहे. कोणकोणते अडथळे आले त्यांच्या जर्नीमध्ये तर त्याच्याविषयी प्रश्न विचारायचा आहे. तर हर्डलच्या समोर तो प्रश्न विचारायचा आहे. रोल मॉडेल कोण आहे ते इथे लिहायचे. फॉर एक्झाम्पल, हु इज युअर रोल मॉडेल वगैरे. फॅमिली सपोर्ट, तुमच्या प्रवासामध्ये फॅमिलीचा सपोर्ट होता का नव्हता असा देखील प्रश्न आपण इथं विचारू शकतो. फर्स्ट सक्सेस, पहिले यश कोणतं होतं, फ्युचर प्लॅन काय असतील, स्वप्ने काय आहेत, न्यू जनरेशनला मेसेज काय आहे, फक्त आपल्याला प्रश्न लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे इथं फक्त 8 प्रश्न लिहिले तरी आपल्याला 4 मार्क मिळून जातात. फक्त प्रश्न बरोबर आणि सुसंबंधित असायला हवेत. आपण एक एक्झाम्पल पाहू. तर इथं ही सगळी माहिती लिहिलेली आहे. नेम ऑफ द इंटरव्ह्यूई, इंटरव्ह्युअर्स नेम, एरिया ऑफ सक्सेस, डेट, व्हेन्यू, टाइम, ड्युरेशन आणि फक्त प्रश्न लिहिलेले आहेत. उत्तरं लिहायचे नाही. बरीच मुलं काय करतात, उत्तरं लिहितात आणि जणू काय तो एक प्रकारचा खरोखरचा इंटरव्ह्यू आहे अशा प्रकारे ते उत्तर त्याचं लिहितात. पण इथं फक्त आपल्याला प्रश्न लिहायला सांगितलेले आहेत, त्यामुळे फक्त प्रश्नच लिहायचे आहेत. 8 प्रश्नांना 4 मार्क आहेत. कमीत कमी 8 प्रश्न असावेत. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 3 प्रकारचे रायटिंग स्किल पाहिले. त्यामध्ये आपल्याला ईमेल रायटिंग आपण पाहिलं, त्यानंतर रिपोर्ट रायटिंग पाहिलं आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, हाऊ टू फॉर्म इंटरव्ह्यू क्वेश्चन्स हे आपण पाहिलं. वेळ कमी असल्यामुळं आपण फक्त ते कसं लिहायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.